नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज फांदीची भाजी किंवा फांजीची भाजी असे सुद्धा याला म्हणतात. ही भाजी पावसाळ्यामध्ये शेतात खूप प्रमाणात आढळून येते. या भाजीमध्ये खनिजं खूप प्रमाणात असतात. ही भाजी सांधेदुखी किंवा कंबरदुखी जर महिलांमध्ये असेल तर त्यावर खूप उपयोगी ठरते. औषधीय वनस्पती अशी ही भाजी आहे आणि याची ही वेल असते आणि याचे हे पानं हे असे हृदयाकाराचे असे पानं असतात. मी बघू शकता. खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे. या भाजीचे तुम्ही पराठे, मुटके किंवा भजी किंवा भाजी काहीही बनवू शकता. आज मी तुम्हाला वेगळा असा याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. आता ही मी फांजीची भाजी घेतलेली आहे. आता हे पाणी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर याची जे असे देठ आहेत हे काढून घ्यायचे आहेत. इथे बघा मी भाजी ही धुवून घेतलेली आहे. ही पानं, या पानांचे हे देठ आहेत हे सर्व मी असे काढून घेतलेले आहेत. आता याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. इकडे आपण मसाले बघणार आहोत. इकडे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, इकडे कोथिंबीर आणि एक कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे ओवा, सोप आणि जिरे आहे एकत्रच घेतलेलं आहे मी. 1 वाटी एवढं बेसन पीठ आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी एवढं कणिक आहे, गव्हाचं पीठ. तुम्ही इथे ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता. जेवढं बेसन घेतलं त्याच्या अर्ध्या प्रमाणात हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ही बारीक कट करून घ्यायची आहे. आता इथे जे आलं आणि लसूण घेतलेलं आहे ते मी असं जाडसर असं याला कुटून घेणार आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा. हे बघा मिरची, आलं आणि लसूण असं जाडसर मी इथे कुटून घेतलेलं आहे. आता इथे ही भाजी पण कापून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे बेसन घालून घ्यायचं आहे. मी बेसन घालून घेणार आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे हे सुद्धा घालून घेणार. आता यामध्ये हा कांदा कट केलेला आहे बारीक, तो घालायचा आणि हे सोप, ओवा आणि जिरे आहे आणि हे जे कुटलेलं आहे हे मिश्रणसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा एवढी हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालणार आहे कारण हिरवी मिरची वापरलेली आहे आणि शेवटी ही कोथिंबीर. आता याला सर्व मिक्स करून घ्यायचं आधी. आता या पानांना हे सर्व असं चोळून मिक्स करायचं. आपल्याला याचा असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. सुरुवातीला असंच करायचं, नंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आता इथे मी अगदी थोडंसं पाणी घेणार आहे. थोडं पाणी घ्यायचं कारण आपल्याला घट्टसर याचा असा गोळा पाहिजे. इथे बेसन जर कमी पडत असेल तर तुम्ही आणखी इथे बेसन घेऊ शकता. बघा असं घट्ट असा गोळा व्हायला पाहिजे. इथे हा असा गोळा झालेला आहे. अगदी थोडंसं पाणी मी इथे घेतलेलं आहे त्यातलं असं. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर वाफवण्याकरता असं मुटके करून घ्यायचे आहेत. मुटके म्हणजे असे रोलच्या आकारात करायचे. अशा आकाराचे करून घेणार. हे बघा आपले इथे असे रोल बनवून झालेले आहेत. आता मी हे वाफवण्यासाठी ठेवणार आहे. हे जे रोल आहेत हे आपल्याला इथे स्टीम करून घ्यायचे आहेत. मी या चाळणीला असं तेल लावून घेते म्हणजे ते चिकटायला नको. त्याला असं स्टीम करून घ्यायचं. हे बघा इथे 5 मिनिट एवढा वेळ झालेला आहे. छान असे हे रोल असे वाफवले गेलेले आहेत. इथे मी गॅस बंद करते आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आता इथे आपले हे मुटके असे थंड झालेले आहेत. त्याला कट करून घ्यायचं आहे.
अगदी अशा वडीच्या आकारात असं कट करून घ्यायचं. हे बघा. असेच मी कट करून घेणार आहे. आता हे अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे तुम्ही रस्सा भाजी करून त्यामध्ये सुद्धा हे सोडू शकता किंवा हे थोड्याशा तेलामध्ये सुद्धा परतू शकता किंवा तळू सुद्धा शकता. मी आता हे तेलावर तुम्हाला परतून दाखवणार आहे, अगदी थोड्या तेलावर. इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे. आता इथे तेल तापलं की थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आणि थोडेसे तीळ टाकून घेणार आहे. आणि ही वडी अशी आपल्याला एक ठेवायची यामध्ये. आता हे बघा, अशी उलटून पालटून अशी खरपूस अशी शेकून घ्यायची आहे. तुम्ही जास्त तेलात सुद्धा हे तळू शकता. आता सर्व वडी मी अशीच शॅलो फ्राय करून घेणार आहे. झाली तर आपल्या फांदीच्या भाजीची वडी तयार. तुम्ही बघू शकता. याची तुम्ही भाजी बनवू शकता किंवा पराठे वगैरे बनवू शकता. इथे मी वडी बनवलेली आहे. खूप छान लागते ही अशीच खाण्यासाठी. अतिशय आरोग्यवर्धक अशी ही भाजी आहे. रानमेवा आहे. तुम्हाला जर ही भाजी मिळाली तर तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये.